विद्यमान सामना रंगला जाणार आहे. दोस्ती 11 उपवळे कदमवाडी विरुद्ध ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मादळगाव. 3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलचा हा सामना, यानंतर आपल्याला फायनल साठी पात्र ठरणारा संघ मिळेल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, व्यूहरचना रचली जाते. महादेव कदम आणि विक्रम यांच्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार होतोय बाजीराव. क्षेत्ररक्षकाच्या भूमीमध्ये अरविंद मस्कर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय, जिथे कमी तिथे आम्ही. ज्या ज्या संघाला खेळाडूंची कमी असेल त्या संघांमधून खेळत असताना अरविंद मस्कर आपल्याला पाहायला मिळतो. आणि याआधी खेळत असताना एक झेल सुद्धा अरविंद मस्कर यांनी टिपला होता. पहिला चेंडू, पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मादळगाव संघाकडून बाजीराव. स्ट्रायकिंग एंड वरती महादेव, नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रम. सामना जर त्वरित चालू केला तर फायनल सुद्धा 3 ते 4 षटकांची संपन्न होईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. आणि जाऊया विद्यमान सामन्यामध्ये. सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतो या ऐरोली नगरीमध्ये. पहिला चेंडू, पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले. 3 षटकांचा सामना. बरोबर 6 वाजता पहिला चेंडू पडला जातोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स, 2 बाउन्स, संचय येतोय. गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण केली जाते. यष्ट्यांच्या पाठीमागे गौरव जाधव चेंडू अडवताना धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलकाचा होतो श्री गणेशा. धावफलक जाऊन पोहोचले ते 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शरीरावरती वार केलाय, अंगावरती चेंडू फेकून दिलाय बाजीराव चिंचोलकर यांनी. एक धाव पूर्ण. पंचांचा इशारा काय येतोय? सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात का? धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचते ते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. लगातारचे 3 सिक्स, लगातारचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक दादासाहेब मोहिते यांच्याकडून इथे मैदानाच्या आतमध्ये बक्षिसांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतलीये आणि चेंडू गेलाय गोशांकित क्षेत्रात. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 5 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला गेलं तर महादेव कदम, एक स्ट्रायकिंग फलंदाज उपवळे कदमवाडी संघाचा. फटका सजवला गेलाय महादेवच्या बॅट मधून. चेंडू जाते सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाते. एक षटकार आलाय, अजून 2 षटकार लगावायचे आणि रोख रक्कम 501 रुपयाचा मानकरी ठरू शकतो महादेव कदम. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 12 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 12. गोलंदाजी मार्कवरती बाजीराव चिंचोलकर. स्ट्राईक वरती आपण पाहू शकतोय विक्रम कदम. लोअर फुलटॉस होता, गुगली टाकली होती आणि त्या गुगलीला मुकलाय. विक्रमच्या त्रिफळाची दांडी दांडी गुल केली. विक्रमला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय. बाजीरावने शेवटच्या चेंडूवरती खेळ केला, खल्लास केलाय. पहिला हादरा, पहिला झटका लागतोय कदमवाडी संघाला. दोस्ती 11 उपवळे कदमवाडी संघाला पहिला हादरा विक्रमच्या स्वरूपात. विक्रमची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय तुषार शिवमारे. लगातारचे 3 षटकार, लगातारच्या 3 विकेट. विकेट हॅट्रिक साठी, षटकारांच्या हॅट्रिक साठी रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक दादासाहेब मोहिते यांच्याकडून लावलं गेलंय. आज अक्षरशः पाहायला गेलं तर बक्षिसांचा वर्षाव. आज जरी पावसाने दडी मारली असेल ना तरी या
बक्षिसांचा वर्षाव इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. दादा असो, मोहिते असो, महेश पवार असो यांच्या मार्फत प्रत्येक संघातील खेळाडूंसाठी असं नाहीये की आपला फक्त आयोजक संघ करमाळे आहे म्हणून त्यांच्यावरती बक्षीस लावलं जात आहे. प्रत्येक संघासाठी नामी संधी उपलब्ध करून दिली गेली आहे बक्षिसांची. पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 13 या आकड्यावरती. बॅटची कडा घेतली आहे. गौरव जाधव चेंडू खाली जीवाच्या आकांताने पळत असताना महादेव कदमच्या बॅटची कडा घेऊन चेंडू गौरव जाधवच्या हातात समावला गेलाय आणि दुसरा मोठा झटका महादेव कदमच्या स्वरूपात लागला जातो उपवळे कदमवाडी संघाला. स्ट्रायकिंग गोलंदाजी मार्क वरती आलाय रोहित माने. काय गोलंदाजी केली. पहिला चेंडू हाताळत असताना महत्वाचा एक्का बाद केला कदमवाडी संघाचा. रोहन माने पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतोय. तेच तर्रार गोलंदाज रोहन माने. यष्ट्यांच्या पाठी पळत असताना आपण पाहिलं ना उमेश सर, गौरवला माहित होतं हा झेल महत्वाचा आहे, ही विकेट महत्वाची आहे. तेवढ्या जीवाच्या आकांताने गौरवने तो झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. अनिल गायकवाडला पायगड्या घातल्यात रोहन मानेने. काय गोलंदाजी करतोय रोहन माने. वाईटच्या स्वरूपात 1 रन सोडली तर लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले. मोठा फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होतीये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण केली जातीये. हा सुद्धा झेल तेवढाच महत्वाचा होता कारण अनिल गायकवाडचा जर विचार करायला गेला ना तो सुद्धा या संघाचा एक स्ट्रायकिंग फलंदाज आहे, संघाचा संघनायक आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहन. फटका सजवला गेलाय. चेंडू लॉक झालाय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातो. बॅटची कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला. धावफलक 1 ने वाढतोय. धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. काय गोलंदाजी रोहन माने. स्पीडअप द्या पंच, स्पीडअप द्या. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, तो सुद्धा 3 षटकांचा होईल अशी आपण आशा धरूया. कारण पाहायला गेलं ना वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळवला जातो. पण आज कुठेतरी या वेळेअभावी आपल्याला निर्णय घ्यावा लागला आणि थर्ड राऊंडचे सामने आपल्याला 3 षटकांचे खेळवावे लागले. पंचांचा इशारा आला. वाईड +1. धावफलक 2 ने पुढे सरकतोय. 18 या आकड्यावरती. गोलंदाजी करतो रोहन माने. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. सन्मान दिलाय अनिल गायकवाडने त्या चेंडूला सुद्धा आणि निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. शेवटचं षटक, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक कोण घेऊन येणार. गौरव जाधव स्वतःवरती जिम्मेदारी उचलली. धावफलक स्थिर आहे 18 या आकड्यावरती. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. कशा रीतीने हाताळलं जाईल. गौरव जाधव गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला तुषार शिवमारे.
फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे तुषार शिवमारेच्या बॅट मधून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी अनिल गायकवाड धावून आले. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण केली जाते. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे 20 या आकड्यावरती. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ बीमर. नो बॉल हाताळला गेलाय गौरव जाधव कडून. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण. 9+2. धावफलक 2-3 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 23 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तुषार शिवमारे फ्री हिटचा चेंडू खेळायला. हॅलो. गौरव जाधवच्या फ्री हिट वरती तुषारने फटका लगावला. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी अनिल गायकवाडने कॉल दिला. 2 धावा सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 25 या आकड्यावरती. अजूनही शेवटच्या षटकातील स्लो ओव्हरच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती गौरव जाधव. स्ट्रायकिंग एंडला तुषार शिवमारे. 3 षटकांचा सामना आहे. फिरवलाय गौरव जाधवने चेंडू पण पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 26 या आकड्यावरती. यानंतर आपण पाहणार आहोत चित्तथरारक असा सामना. जयहनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द विरुद्ध विजय संघ. फायनलचा थरार पाहणार आहोत. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे बाजीराव चिंचोलकर. बाजीरावच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावतीये 30 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हरचा षटक गौरव जाधव हाताळताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात गौरवने. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढला. अरविंद मस्कर चेंडूकडे धाव घेत आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गौरव जाधव आहेत. दुसरी धाव घेताना धावचितच्या स्वरूपात बाद झालेत अनिल. धावफलक 1 धावेने पुढे सरसावत आहे आणि धावफलक जाऊन पोहोचते ते 31 या आकड्यावरती. अजूनही स्लॉग ओव्हरच्या या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. गौरव जाधव गोलंदाजी मार्क वरती. फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅदर करेपर्यंत चेंडू गेला 1 बाउंस सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जातीये. धावफलक जाऊन पोहोचते ते 35 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव स्ट्रायकिंग एंडला तुषार शिवमारे. शेवटच्या चेंडूवरती काय घडणार काय बिघडणार शेवटचा चेंडू ठरवेल. फुल टॉस चेंडू. फुल टॉसला टॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय घडेल आणि शेवटच्या चेंडूवरती धावा आल्यात 6. चेंडू फरार झालाय. सीमारेषा पार गेलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 41 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू 42 धावांची गरज असेल. गौरव जाधव आणि कंपनी शेवटचं षटक हाताळत असताना कुठेतरी गौरव कडून चुकी झाली आणि 24 धावा खर्च गेल्या. पण गौरवकडे ती क्षमता आहे उमेश सर. गौरव सुद्धा मोठे फटके सजवू शकतो. ज्या 24 धावा त्याने गोलंदाजीमध्ये खर्च केला ना तो एकटा त्या 24 धावांची भरपाई करू शकतो. कारण आपण पाहायला गेलं ना पहिला या आधीचा सामना खेळत असताना दुसऱ्या फेरीचा सामना खेळत असताना गौरवने एकतर्फी सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवला.
स्ट्रायकिंग एंड वरती 3 चेंडू वरती समग्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं होतं. दोस्ती 11 उपवय कदमवाडी संघाचा 41 आकड्यावरती येणारे 18 चेंडू 42 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. कोण येणार, कोण घेणार स्ट्रायकिंग, कोण घेणार आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी संघाला पुढे नेण्याची. गौरव जाधव की रोहन माने. 18 चेंडू 42 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचा हा थरार रंगला जातोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोस्ती 11 उपवय संघाकडून महादेव कदम. लगातार 3 षटकार 3 विकेट हॅट्रिक साठी. लगातार विकेट हॅट्रिक आणि षटकारांसाठी रोख रक्कम पारितोषिक 501 रुपये दादासो मोहिते यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे. करमाळे गावचे जावाई आहेत ते आणि आपल्या सासरवाडीच्या अस्मितेसाठी आज या मैदानामध्ये हजर राहिलेत. मिडन ओव्हर साठी 201 रुपयाचं पारितोषिक. शरीराचा वेध घेतलाय का आणि रोहनच्या शरीराचा वेध घेऊन चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळला गेलाय. पावसाची हजेरी लागले. जशा रीतीने या मैदानाच्या आतमध्ये पैशांचा पाऊस पडतोय ना बक्षिसाच्या स्वरूपात, आता पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न. गौरव जाधव फसला जातोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. येणारे 16 चेंडू 42 ची गरज. ध्येय अवघड नाहीये पण त्या ध्येयाचा पाठलाग करताना एक व्यूहरचना रचली जाते. त्या व्यूहरचनेसाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय महादेव कदम यांच्या मार्फत. पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली आहे आणि पंचांनी ती अपील फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूची सांगता करताना महादेव कदम एक तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. लगातारचे 3 चेंडू डॉट बॉल. प्रेशर आहे. असं प्रेशर हँडल करण्याची गौरव जाधवला सुद्धा सवय आहे. फटका सजवला गेलाय. महादेव कदमच्या हाताला फ्लश करून चेंडू गेला होता. कॅच झाला असता महादेव कदम यांचा एफर्ट्स, विजू वाऊंचा एफर्ट सुद्धा कामी आला असता. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. श्री गणेश केला जातोय. माधवगाव संघाच्या धावफलकावरती पहिली धाव लागली जाते 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा सज्ज होतो महादेव. स्ट्रायकिंग एंडला रोहन माने. स्क्वेअरच्या दिशेने फटका लगावण्याचा प्रयत्न होता पण तो फटका फसला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. मिडन ओव्हर साठी दादासो मोहिते यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक होतं पण कुठेतरी मुकावं लागेल महादेव कदम यांना. पुन्हा एकदा सज्ज झालेत. मोठा फटका रोहनच्या बॅट मधून सजवला गेलाय. शेवटच्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय महादेव कदम यांच्या गोलंदाजीवरती आणि शेवटच्या चेंडूवरती आलाय बँडेड षटकार रोहन मानेच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू 35 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन होते. गोलंदाजी मार्गावरती परिवर्तन होते. दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले जाते तुषारला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तुषार. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव जाधव. पहिल्या चेंडूवरती फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे विक्रम कदम. काय एफर्ट्स दिलेत विक्रम कदमने. विक्रम कदमला माहिती होतं हा झेल महत्वाचा आहे. ज्या प्रकारे गौरव जाधवने यष्टांच्या पाठीमागून महादेव कदमचा झेल घेतला होता तेवढेच एफर्ट्स विक्रम कदम याने दाखवलेत. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक जाऊन पोहोचलं ते 8 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. महादेव कदम चेंडू खाली येतील. फसला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गौरव जाधवने थांबवलाय.
एका धावेवरती समाधान मानावं लागेल रोहनला. अजून 10 चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडूवरती 29 ना. मोठा फटका गौरवच्या बॅट मधून सजवला गेलाय. 40 वरतून चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारी स्वतःवरती घेतली होती, जबाबदारी घेतली होती. कारण ज्या चेंडूवरती 2 धावा झाल्या असत्या तिथे गौरवने सांगितलं एका धावेवरती समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा गौरवच्या बॅटमधून फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे राज पाटील. फक्त बघ्याची भूमिका निभवावी लागेल राज पाटील यांना. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावतीये. धावफलक जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावरती. अजून सुद्धा तुषार शिवमारेच्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती गौरव जाधव. 8-21. अजूनही 8 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती गौरव. विक्रमला ना. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं गौरवला. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 22 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती रोहन जाधव. क्षमा करा रोहन माने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बाजीराव चिंचोलकर मैदानाच्या बाहेर गेला बघ. संबोधताना आपल्या संघासाठी गोलीगत सूरज यांची आपल्याला आठवण करून देताना. सूरज चव्हाण रील स्टार आहेत. आपल्या महाराष्ट्राचा एक नावाजलेला हा रील स्टार. अतिशय गरीब घरातून त्याने गरीब परिस्थितीतून आपलं आयुष्य पुढे नेलं. त्याचीच उन्नती करताना इथे बाजीराव चिंचोलकर. 6 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल गौरव जाधव. गोलंदाजी मार्क वरती कोण हाताळणार शेवटचं षटक. निर्णायक षटक घेऊन आलाय पंकज कदम. 6 चेंडू 20 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन झालंय. निर्णायक षटक स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आलाय पंकज कदम. दिशाहीन गोलंदाजी. दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा आलाय. वाईड +1. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. आणि पंचांनी इशारा दिलाय. वाईड +1. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. येणारे 6 चेंडू वाटण्याची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव जाधव. गोलंदाजी मार्क वरती पंकज कदम. फटका सजवला गेलाय. गौरवच्या बॅट मधून चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावतीये. जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू 12 ची गरज. 2 मोठे फटके. माधवगाव संघ फायनलच्या रेस मध्ये. 2 लिगल डिलिव्हरीज 2 डॉट डिलिव्हरीज. गौरव जाधव वरती बर्डन येऊ शकतं. दबाव येऊ शकतो. पंकज कदम गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस. चेंडूला टॉस केला. क्षेत्ररक्षक आहे पण काही सुद्धा उपयोग होणार नाही. काय चेंडू अडवलाय क्षेत्ररक्षकाने. पंचांचा इशारा तो. इट्स अ 6. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नांना यश आलं नाहीये. आणि लगातारचे 2 चेंडूवरती 2 षटकार. येणारे 3 चेंडू
4 चेंडू 6ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव जाधव, रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक लगातारच्या 3 षटकारांवरती आणि लगातारचे 3 षटकार. दादासाहेब मोहिते यांचा किस्सा हलका होताना क्षमा करा. बाजीराव चिंचोलकर यांचा आनंदामध्ये माझा सुद्धा आनंद समावला गेला आणि मी सुद्धा त्या आनंदात वाहत गेलो. आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय. धावफलक सर वंडी आहे का टुडी आहे? 2 रन ना. धावफलक 2 ने पुढे सरसावलंय. 3 चेंडू 4ची गरज. तर यायचंय अशा रीतीने हा सामना माधवगाव संघाने आपल्या खिशामध्ये घातला. फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकाच गावच्या 2